नमस्कार मंडळी, शिवकन्या स्पेशलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. बाहेर पाऊस पडत असेल किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी झटपट आणि छान बनवायचं असेल तर डोळ्यासमोर येते चमचमीत अशी मसाला खिचडी. आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी किंवा मग लग्नाच्या पंक्तीत जशी मिळते मऊ गरमागरम खिचडी ती बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मसाला खिचडी पौष्टिक बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 2 कांदे, 1 टोमॅटो, 1 आलू आणि हिरवीगार कोथिंबीर. आता आपण या भाज्या छान अशा मध्यम आकारामध्ये चिरून घेणार आहोत. मी 2 कांदे चिरून घेते आहे. आपण टोमॅटोचे तुकडेही छान असे मध्यम चिरून घेऊयात. यानंतर आपण छान असे बटाट्याचे तुकडेही चिरून घेऊयात. बटाटेही आपण छान असे मध्यम आकाराचे चिरूयात, कारण बटाटे खिचडीत छान शिजतील आणि चवीलाही छान असे लागतील. यानंतर कोथिंबीरही छान अशी बारीक चिरून घेऊयात. कोथिंबीर ही छान हिरवीगार आहे. चला तर मुख्य तयारीला सुरुवात करूया. मी अगोदरच कुकर हे तापायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल तापल्यावर मोहरी टाकूया. मोहरीला छान असं तडतडू द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे, नंतर आपण बारीक चिरलेला कांदा आणि हे छान असं कांदा हा छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकूया आणि परत छान असं मिक्स करूया. छान असं परतत राहूयात. हे बघा, छान असं थोडा वेळ परतत राहूया. आता आपण याच्यामध्ये छान असं चवीनुसार तिखट, थोडासा मसाला, हळद टाकूयात आणि मिक्स करूयात. हे छान असं परतून घ्यायचं तेल सुटीपर्यंत. याच्यामध्ये आपण आता आलू आणि कोथिंबीर टाकून घेऊयात. परत थोडंसं परता. यामध्ये थोडेसे शेंगदाणे, ही डाळ मी थोडीशी भिजू घातलेली होती. तुरीची डाळ ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. ही डाळ शिजायला थोडंसं पाणी टाकूया आणि थोडा वेळ हे छान असं शिजवून घेऊयात. हे बघा, हे छान असं शिजत आलं आहे. आता मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. हे बघा, हे किती छान शिजलं आहे. आता आपण याला थोडंसं परतून घेऊया. बघा कसं तेल सुटलंय याला. आता आपण यामध्ये धुतलेले तांदूळ टाकूयात. तांदूळ हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता हे परतून घेऊया.
आता आपण यामध्ये थोडेसे पाणी टाकूया शिजायला. पाणी हे अंदाजानुसार टाका. हे बघा, एक शिट्टी झाली की मी माझा गॅस बंद केला. वाव, किती छान शिजली बघा खिचडी. यावर आता आपण कोथिंबीर टाकूयात. आणि चला, आपली आजची मसाला खिचडी तयार आहे. बघा किती छान सुगंध येत आहे. बघा, आपली गरमागरम खिचडी तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.